नमस्कार. आज काढणार आहोत 6 ते 6 ठिपक्यांची सुंदर अशी रांगोळी. 6 ते 6 ठिपके मी पाडून घेतले बघा. आणि 3 रेषांमध्ये आपल्याला रेष ओढून घ्यायचं आहे आणि वरती त्रिकोण आकारामध्येही आपल्याला रेषामध्ये भिडवून त्रिकोण अशा रेषा ओढून घ्यायच्या आहे आणि पुढे डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला पुढं अशा पद्धतीने डिझाईन काढता येईल. हे बघा, पानाचा आकार आपण काढून घेऊया. सोप्यात सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. कोणाला येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. हे बघा, थेंबाला आपल्याला पानं भिडवायचे आहेत अशा पद्धतीने. आणि मध्ये कलर भरायचा आहे हाफमध्ये. ऑरेंज कलर आपण भरून घेऊया हाफ अशा पद्धतीने. व्यवस्थित असा आपल्याला हाफ कलर भरून घ्यायचा आहे, ऑरेंज कलर. यूजफुल व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल. आणि हाफमध्ये आपण हे बघा निळा कलर टाकत आहोत. नंतर फिका पिंक कलर टाकला आहे मी. सेम त्या पद्धतीने ऑरेंज, नंतर आपण निळा टाकून घेऊया. ऑरेंज नंतर निळा आणि नंतर मी पिंक टाकून घेणार आहे. खूपच सोपी रांगोळी. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. यूजफुल व्हिडिओ आहे. व्हिडिओ सोडून जाऊ नका. 6 ते 6 ठिपक्यांची सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण कडेने व्यवस्थित असं ऑरेंज किंवा लाल कलर आपल्याला भरून घ्यायचा आहे. नंतर मध्ये हाफमध्ये निळा, नंतर पिंक. हे बघा, अशा पद्धतीने सुंदर अशी आपण खूपच सुंदर नवीन रांगोळी काढणार आहोत. नक्की ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने पुढं रेष ओढून घ्यायची थोडीशी क्रॉसमध्ये थोडं, आणि थोडे छोटे छोटे मी 3 डॉट टाकून घेतलेले अशा पद्धतीने. खूपच सुंदर आपण रांगोळी शिकणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा. कलरफुल रांगोळी आहे. हे बघा, हो, आपण असं बोटाने गोल करून त्याच्यामध्ये आपण कलर टाकून घेतला आहे. नंतर निळा कलर टाकला आहे. इथेही आपण गोलमध्ये ऑरेंज टाकून घेऊया. थोडंसं बोटाने गोल करून आपल्याला निळा कलर टाकून घ्यायचा आहे चुटकीच्या साहाय्याने. खूपच इझिली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, पुढं आपल्याला पहिले डॉट पाडून घ्यायचे, नंतर पानाचा आकार पाडायचा आहे म्हणजे चुकत नाही. हे बघा, व्यवस्थित येतो आणि आपण चुकत नाही. हे व्यवस्थित थेंबांवर आपल्याला रेषा भिडवायच्या आहेत अशा पद्धतीने. म्हणजे आपला कधीही आकार चुकत नाही म्हणून. हे बघा, अशा पद्धतीने पानं काढून सेम त्या पद्धतीने आपल्याला ऑरेंज कलर हाफमध्ये भरून घ्यायचा आहे. अर्धाच भरायचा आहे कडेने व्यवस्थित. बघू शकता. भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ नक्की पहा. माझे व्हिडिओ JL रंगोली चॅनलवर रेषा कशा काढायच्या, डबल रेषा कशा ओढायच्या आणि डॉट कसे शिकायचे व रांगोळी कशी शिकायची, किंवा इझिली एका बोटाने आपण फूल कसं तयार करायचे, असे भरपूर व्हिडिओ शिकवण्याचे आहेत माझे. नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करून ठेवा माझं चॅनल. आणि चुटकीने रांगोळी कशी धरायची व सोडायची तेही व्हिडिओ आहेत माझे. मुठ्ठीने डॉट कसा पाडायचा, इझिली सगळ्यात सोपी पद्धत आहे मुठ्ठीने डॉट पाडायचा, तोही व्हिडिओ आहे. नक्कीच सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवर पण माझी ID आहे JL रंगोली. नक्की पहा. खूप यूजफुल व्हिडिओ असतात माझे. पूर्ण व्हिडिओ बघत जा. खास महिलांसाठी बेसिक पद्धतीने मी शिकवायसाठी आणते व्हिडिओ. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खूपच सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते. हे बघा, सेम त्या पद्धतीने आपल्याला त्या डॉटमध्ये ऑरेंज कलर टाकून घ्यायचं आहे. बोटाने असं दाबून घ्यायचं आहे. नंतर निळा कलर टाकायचा आहे आपल्याला चुटकीने. सेम त्या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे थोड्या क्रॉसमध्ये. 3 डॉट असे पाडून घ्यायचे. खूपच सोपी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.
माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने बघा आपण व्यवस्थित कडेला ऑरेंज कलर भरून घेतोय सगळीकडं. कलर कसा भरायचा तोही व्हिडिओ आहे माझा जेल रंगोलीवर. कलर कॉम्बिनेशनचा पण व्हिडिओ आहे. कसा आपण कलर चॉईस करू शकतो किंवा टाकू शकतो रांगोळीमध्ये. खूपच शुभ रांगोळी नक्की काढा तुम्ही पण. दिवाळीला, दसऱ्याला किंवा सणवाराला किंवा पूजा असेल तेव्हा नक्कीच ट्राय करा. मस्त कलरफुल रंगोली मी दाखवली आहे. अशा पद्धतीने निळा कलरही आपल्याला भरून घ्यायचा आहे सेम त्या पद्धतीने. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये पिंक कलर टाकून घ्यायचा आहे, लाईटली पिंक. हे बघा सेम त्या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहे. थोड्या क्रॉसमध्ये रेषा ओढायच्या आहे आणि 3-3 थेंब आपल्याला टाकून घ्यायचे. खूपच सोपी रांगोळी, तुम्ही नक्की ट्राय करा. बोटाने थोडं पंच करून ते बघा आपण सेम त्या पद्धतीने ऑरेंज कलर टाकून घेणार आहे आणि बोटाने पंच करून अजून आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. चुटकीने छोटा छोटा डॉट सेम त्या पद्धतीने आपल्याला पुढं डॉट काढून पानाचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, ज्याला येत नसेल त्याने पुढं डॉट काढायचा म्हणजे व्यवस्थित पान येतं आणि चुकत नाही. हे बघा व्यवस्थित येतं. आणि कडेने कधीही कलर आपल्याला कडेने भरून घ्यायचं आहे कोपऱ्याने, म्हणजे व्यवस्थित भरला जातो कलर. अशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. म्हणजे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे शिकवण्यासाठी, तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ आणणार आहे. सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहे तसेच कलर. हे बघा त्या डॉटमध्ये आपण छोटे छोटे डॉट टाकून घेणार आहे गोलमध्ये. सेम त्या पद्धतीने रेषा ओढून 3-3 डॉट टाकत जायचे आपल्याला. अशा पद्धतीने इथंही आपण चौकोन आखून घेणार आहे. जे डॉट दिसतात ना आपल्याला 3 डॉट वरती, त्याला आपल्याला रेषा भिडवायच्या अशा पद्धतीने सगळीकडे चारी बाजूने. हे बघा ते गोलमध्येही आपण ऑरेंज किंवा लाल कलर टाकून घेणार आहोत.
नंतर आपल्याला हाफ कलर इथेही भरायचा आहे, लालवाला. खूपच सुंदर रांगोळी, तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये आपण निळा टाकून घेऊया गोल आकारात राऊंड. त्याच्यामध्ये थोडासा आपण पिंक कलरचा डॉट ही टाकूया. नंतर हे बघा अशा पद्धतीने चुट्टीने आपल्याला छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे चौकोनमध्ये, अधिक सुंदर दिसण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. जेणे माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू आणि धन्यवाद. अशा पद्धतीने बघा, अजून पुढे आपली भरपूर रांगोळी बाकी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. मध्यभागी मोठा डॉट पाडून आपण एका बोटाने सुंदर असं फूल तयार करणार आहोत. बघू शकता तुम्ही, इकडून तिकडून फिरवून सुंदर असं फूल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मुठीने डॉट टाकून गोल करायचं आहे थोडं बोटाने, म्हणजे दुसरा कलर टाकता येईल. अशा पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.